नमस्कार उत्साही माणसांनो. ट्रम्पचं जसं डील झालं अमेरिकेला श्रिम्प्स आणि श्रिम्प फीड ओके हे प्रचंड प्रमाणात एक्सपोर्ट करते. ती कंपनी कुठली तर वॉटर बेस ही गेले 4 वर्ष लॉस दाखवते, कारण यांना भाव मिळत नव्हता. ओके, आता हा शेअर 40 किंवा 45वरनं एकदम 60ला टच झालेला आहे. वाढतं आता शेअर वाढलेला शेअर तुम्हाला नॉर्मली घ्या असं म्हणतात. ती आंध्र प्रदेशची कंपनी आहे. ओके, थापर ग्रुपची कंपनी आहे. वॉटर बेस कंपनीचं नाव आहे. ग्रोथ इन श्रिम्प फीड वुड इन्क्रीज डिमांड फॉर द श्रिम्प फीड अँड farm care. Okay, shrimp demand was affected due to closure of restaurants worldwide कोविडमुळे. आणि जस्ट you should just buy and keep it for at least 1 year to get it at least 50% profit and more than 1 year or even earlier than that. India is a 4th seafood exporter आहे जगामध्ये. ओके, इंडियाचं किती USA ला 44% जातं, चायनाला 22% जातं. ओके, नंतर बाकीच्या कंपनी जपानला 5% जातं, युरोपला 11% जातं. ओके, श्रिम्प्स म्हणजे मासे. ओके, त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणायचं तर झिंगा मासा. ओके, दॅट इज व्हॉट इज श्रिम्प. हे जे श्रिम्प्स आहेत आणि तत्सम जे मासे आहेत, मोदींचं टार्गेट या फिशरीजला सपोर्ट करण्याचं खूप मोठं आहे. ओके, क्युबन रिझल्ट्स याचे काय म्हणायचं PBT 6.6 कोटी आलेला आहे यांचा. ओके, आणि लास्ट फुल इयर प्रॉफिट PAT वॉज 25 करोड. 2020ची गोष्ट बोलतो मी. आणि त्यामुळे तेव्हा याचे प्रॉफिट चांगले होते. नेलोर बेस कंपनी आहे, चेन्नईचं मेन ऑफिस आहे यांचं. दिल्लीचा ओनर आहे, विक्रमादित्य थापर म्हणून आहे. 77 इयर्स ओल्ड. आता नवीन पिढीने टेकओव्हर केलं असेल. ओके, रामनाथ अकुला इज अ CEO आणि 2017ला हाय होता 336. ओके, आणि सध्या मे बी 40वरून 60ला आला असेल. तुम्ही चार्ट बघा. पण अपकमिंग स्टॉक आहे. जसं अवंती फीड आहे ना त्या टाईप हा जाणार नाही, पण त्याच्या निम्मा तरी जाऊ शकतो. आणि जगामध्ये आता सगळे प्रचंड प्रमाणामध्ये युरोपमध्ये सुद्धा आपलं ट्रेड डील झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्याकडे बघायला काहीच हरकत नाही तुम्हाला. ओके, रेस्टॉरंट्स पण आता जोरदार ओपन होतात. QSR रेस्टॉरंटमध्ये पण मिळतात श्रिम्प्स आणि अदर थिंग. हॅचरी पण यांनी स्टार्ट केलेली आहे. ओके, नंतर रेग्युलेटरी मेजर फॉर एक्सपोर्ट्स आता ट्रम्प डीलमुळे इझी झालेलं आहे. तर रिस्क पण आहे. मग डिसीजेस आहेत, फीड कॉस्ट आहे, नंतर ॲक्सेस टू डिसीज फ्री. ओके, फूड डिसीज फ्री स्टॉक. नंतर काय इंटरनॅशनल ट्रेड बॅरियर्स असतात आणि फ्युएल कॉस्ट. ओके, टू कीप इन कोल्ड स्टोरेज लागतं. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट खूप जास्त असते याला. पण ऑब्व्हियसली लक्झरी डिनरमध्ये श्रिम्प्स हा पदार्थ येतो. त्यामुळे तुम्ही जर लक्झरी डिनर घेत असाल, श्रिम्प्सचं खात असाल, तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमचं बिल कमी करू शकता बाय वॉटर बेस कंपनी, आंध्र प्रदेशची कंपनी, थापर ग्रुपची कंपनी. टर्न अराउंड दिसतं आहे मला. तुम्हाला दिसतं का? तुम्ही बघा. सोच कर समज कर